अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या ह्या चॅनलवरती. तुम्हा सर्वांचे कल्याण हो हीच स्वामींचरणी मनापासून मी प्रार्थना करते. स्वामी म्हणतात, आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवले जातो. ज्याला साथ द्यायची तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच. म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला तुम्ही अगदी मनापासून जपा. ज्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा लोकांना अजिबात आपल्या आयुष्यात तुम्ही जागा देऊ नका, त्यांना महत्त्व देऊ नका, त्यांच्यासाठी तुम्ही रडत बसू नका. स्वामी म्हणतात, बाळा, आज हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. तुझ्या आयुष्याचा तो दरवाजा उघडला जाणार आहे, त्याची तू वाट बघत होतास. बाळा, हा संदेश शेवटपर्यंत तू ऐकून बघ, नक्कीच तू आनंदी होशील. तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण जर नाही झाली तर सांग. हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी इच्छा आहे, आज्ञा आहे. बाळा, तुझ्या मनातील दुःख तू कोणाजवळही सांगू शकत नाहीस, हे मला माहीत आहे. पण तुझे जे काही दुःख आहे, जे काही संकट आहे, तू मन मोकळेपणाने माझ्याजवळ बोलू शकतोस. बाळा, होय, तू बोलू शकतोस माझ्याजवळ. तू घाबरू नकोस बाळा, कारण तुझे सर्व दुःख, आयुष्य, तुझी संकट, जो काही त्रास तू भोगत आहेस, जो काही त्रास तू सहन करत आहेस, हे सगळं मला माहीत आहे. पण तू आता घाबरू नको, मी आहे ना तुझ्याजवळ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्यासाठी भरपूर आशीर्वाद घेऊन आलो आहे. निश्चिंत रहा बाळा. तुझ्या आयुष्यामध्ये आता सगळे भोग, सगळी काळजी, सर्व चिंता काही आता संपुष्टात येणार आहे. कारण तू जो माझ्यावर विश्वास दाखवला आहेस बाळा, त्याच विश्वासाचे आता उत्तर द्यायची वेळ आली आहे. आपल्या आयुष्यात आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाहीत. सगळं काही आपल्या मनाविरुद्ध होत आहे. सगळं काही संपल्यासारखे होते. सगळे काही आपल्या मनाप्रमाणे व्हावे असे आपल्याला नेहमी वाटत असते. पण बाळा, प्रारब्धाच्या पुढे काही चालत नाही. जे आपल्या नशिबात आहे तेच होणार. आपण सकारात्मक दृष्टीने त्या सर्व गोष्टींकडे पाहायला शिकले पाहिजे आणि आहे ती परिस्थिती न डगमगता, न संकोच करता स्वीकारली पाहिजे. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यात नकारात्मक गोष्टींना पहिले तू बाहेर काढून टाक बरं. जे काही आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी वेळीच आपण ओळखायला शिक आणि त्या आपल्या आयुष्यातून काढून टाक. त्यांना आपल्या आयुष्यामध्ये थारा तू देऊ नकोस. कारण सकारात्मक गोष्टी, सकारात्मक प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न हेच तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या यशाची वाटचाल आहे. तुमच्या आयुष्यातील तुमची ध्येय, स्वप्न पूर्ण करण्यासाठी या सकारात्मक विचारांची तुम्हाला खूप गरज आहे बाळा. कारण तुमचे मन जेव्हा सकारात्मक विचार करते तेव्हा तुमच्या आयुष्यात खूप काही चांगल्या गोष्टी घडून येतात. खूप काही चांगल्या गोष्टी हे सकारात्मक विचार खेचून आणतात. हे तुम्हाला तेव्हाच कळते जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडायला लागतात आणि तुम्हाला समजते की मी नकारात्मक विचार करून आजपर्यंत माझेच नुकसान करून घेतले आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील नकारात्मक विचार काढायला मदत होते. त्यामुळे बाळा, तू पॉझिटिव्ह राहा आणि आनंदी राहा. बाळा, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आजपर्यंत घडल्या आहेत त्या आपल्या पूर्वजन्मीचे कर्म, जे काही चांगले किंवा वाईट, त्याचे सर्व परिणाम असतात. फक्त गरज आहे की आपल्याला आपल्या सध्याची वाट, आपण जी चालत आहे ती प्रामाणिकपणे आणि सकारात्मक विचार आणि निरंतर चालत राहिली पाहिजे. आपल्या आयुष्यात नेहमी सकारात्मक गोष्टी अंमलात आणायला हवे आणि मग बघा तुमच्या आयुष्यात होणारे सकारात्मक बदल आणि त्याने तुमचे आयुष्य
कसे बदलून जाते, कसा कायापालट होतो. येणारा प्रत्येक दिवस तू स्वतःच्या डोळ्याने बघशील आणि मग तुझ्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतील, जी काही तुझी स्वप्ने, तुझी ध्येय आहेत, ती लवकरात लवकर नक्कीच पूर्ण होणार बाळा. बाळा, आम्ही आहोतच तुझ्यासोबत. आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत. आमची खंबीर साथ तुला नेहमीच आहे. घाबरू नकोस, चिंता करू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कुठल्याही संकटांना आणि कुठल्याही वादळांना नेहमी हेच सांगा की माझा देव खूप मोठा आहे. ती संकटे आपोआप तुमच्या आयुष्यातून निघून जातील. आणि बाळा, नामस्मरण ही तुला दिलेली मी एक अशी शक्ती आहे जी तुझ्या आयुष्यात खंड न पडता तू नेहमी अंमलात आण. अखंड नामस्मरण चालू ठेव. त्यामध्ये कधीच खंड तू पडू देऊ नकोस. आणि मग बघ, तुझ्या आयुष्यात सकारात्मक विचाराने तुझे आयुष्य किती सकारात्मक घडत जाते. सहमत असाल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप कर. स्वामी भक्तांनो, आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला स्वामींची सेवा करायचे भाग्य लाभले आहे. म्हणूनच स्वामींची सेवा तुम्ही कधीही सोडू नका. भले ही सेवा केल्यानंतर आपले लगेच चांगले होणार नाही, पण हे तितक्याच प्रमाणात खरे आहे की उशिरा का होईना तुमचं सर्व काही छान होणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. तुमचे जीवन सुखाने भरून जाणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू या संदेशापर्यंत आला आहेस तेव्हा हा संदेश तू पूर्ण ऐक. परमेश्वराची इच्छा आहे, त्यामुळे तू या संदेशापर्यंत पोहोचला आहेस. तुझ्या चिंतेचा आज शेवटचा दिवस आहे बाळा. आमच्यावर विश्वास करतोस ना? आम्ही आज तुला जे काही मार्गदर्शन देत आहोत, जी काही संधी पुढल्या वेळेस तुला देण्यात येणार आहे, ती तुझ्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे. ईश्वराने, परमेश्वराने तुझ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देण्याचे योजिले आहे. खूप काही योजना अशा आहेत बाळा, ज्यात तू प्रवेश करताच तुझे पूर्ण जीवन बदलून जाणार आहे. बाळा, तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. म्हणूनच मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुझे मार्गदर्शन करायला. देव म्हणतात, तुमच्या हातून कोणी काही निष्ठावून नेऊ शकत नाही बाळा, काढून सुद्धा घेऊ शकते. पण जे परमेश्वर, ईश्वर तुमच्या भाग्यात लिहितात, तुमच्या नशिबात लिहितात, ते कोणीही तुमच्यापासून हिरावून खेचून घेऊ शकत नाही. कारण ती परमेश्वरी देणगी फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जी विद्या आहे ती कोणी तुमच्याकडून घेऊ शकत नाही. बाळा, तुझे भाग्य घडवणार आहे आणि तुला आमची साथ राहील. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा आता तू निश्चिंत हो आणि पुढे चालत राहा. तुझ्या मार्गात जेव्हा जेव्हा तुला अडथळे वाटते तेव्हा आमचे नामस्मरण कर, आमचे चिंतन कर. तुझ्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीला आता आम्ही दूर करणार आहोत. त्यांना सर्वप्रथम आमचा सामना करावा लागेल. तेव्हा तू आता काळजीरहित हो, निश्चिंत हो. कोणताही ताण तू घेऊ नकोस बाळा. तू चांगले कर्म करत आहेस, मी बघतो ना. तू जेव्हा जेव्हा आमची प्रार्थना करतोस ती किती श्रद्धेने, विश्वासाने करतोस. आमचे नामस्मरण करून प्रेमाने आम्हाला हाका मारतोस. ते आमच्यापर्यंत तुझी सर्व प्रार्थना पोहोचते बरं का. तू खूप काळ कठीण काढला आहेस लेकरा. त्याही वेळेस मी तुझ्या सोबतच होतो. परंतु जे तुझे कर्माचे भोग आहेत ना, ते सरल्याशिवाय जीवन पुढे जात नाही बाळा. त्यामुळे त्यावेळेसही, त्या कठीण काळातही, त्या प्रसंगातही प्रत्येक वेळेस मी तुझा हात धरलेलाच आहे रे. तेव्हाच तू आज इथपर्यंत आलेला आहेस. तुझ्यावर कितीतरी संकट आली होती, पण ती टळली ना. ती आमच्याच कृपेने टळली आहेत. आमच्यावरती तू विश्वास ठेव आणि आता चिंता करणे सोड. सर्व तू माझ्या चरणावरती सोपवून दे आणि तुझ्या जीवनात तू आशावादी व्हावेस, हीच माझी इच्छा आहे. बाळा, प्रत्येक वेळेस
परमेश्वराला, ईश्वराला आठवण करा, कारण या जीवनात तोच तुमची खरी साथ देत आहे. त्याने जन्म दिला आणि तोच तुमचा पालन करता आहे. तेव्हा तुम्ही त्याचे स्मरण करून प्रत्येक संकटाला सामोरे जाऊ शकता. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार जर तुम्हाला आवडत असतील, स्वामी महाराजांचे आशीर्वाद जर तुम्हाला प्रत्येक क्षणी हवे असतील, तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा. स्वामी सेवा आणि मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप देखील करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा, कारण स्वामी माऊलींची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही. एक दिवस ती नक्कीच आपल्याला फळ देत असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.